नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून अतिशय दिलासादायक असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे, जो आपली कर्जमाफीसाठी ज्या अटी टाकल्या होत्या त्या अटी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये काय अटी शिथिल केल्या आहेत, कोणत्या अटी रद्द केलेल्या आहेत आणि याचा लाभ नक्की शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मित्रांनो, यामध्ये जी आपली 2019ची जी कर्जमाफी होती त्या 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची जी कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता परत 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीसाठी अप्लाय करता येणार आहे। म्हणजे ते शेतकरी आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत। त्याचबरोबर जे आपलं 50,000 प्रोत्साहनपर अनुदान होतं, ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार होतं त्यासाठी जी अट टाकली होती 2026-27ची, ती अटसुद्धा आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भरपूर शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। भरपूर शेतकऱ्यांचा जो काही सरकारला लावलेला तगादा होता, सर्व शेतकरी बांधव जे उपोषण करत होते, आंदोलन करत होते आणि जे काही आपले नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून जे काही मुख्यमंत्री साहेबांना जे काही पत्र गेले आणि त्याच्यानुसार आज पावसाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अटी शिथिल करण्याबाबतची घोषणा केली। आता याबद्दलचा अधिकृत असा जी.आर लवकरच शासनाकडून निर्गमित केला जाईल। त्या जी.आरमध्ये ज्या काही अटी शिथिल केल्या आहेत त्या सर्व अटी तिथं नमूद केल्या जातील आणि ज्यावेळेस तो जी.आर येईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अधिकृत अशी माहिती त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।